कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या अमरावती येथील समाधीपासून सुरुवात झालेल्या लखीमपूर खीरी येथील शहीद शेतकऱ्यांच्या अस्थि कलशाचे नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये 7 नोव्हेंबरला आगमन झाले। लखीमपूर खीरी येथील घटनेमुळे संपूर्ण देशात शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आलेली आहे। संयुक्त किसान मोर्चाच्या अहवालानुसार शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या अस्थि संपूर्ण देशात अस्थि कलश यात्रेच्या माध्यमातून नेण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने अस्थि कलश यात्रेचे आयोजन केलेले आहे। अमरावती येथून विदर्भ विभागाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील जामगाव, सावनेर, मोखड, नांदगाव खंडेश्वर, वाढोणा रामनाथ, खंडाळा, पळस मंडळ, मंगरुळ चव्हाणा, शिवणे, रसुलापूर, फोपगाव, वाघोडा या गावासह पापड येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती स्थळाला भेट देऊन अस्थि कलश यात्रेचा तालुक्यात प्रवास झाला। यावेळी शेतकरी व सर्व गावकऱ्यांनी अस्थि कलशाला अभिवादन करून भाजप प्रणित मोदी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला। यावेळी गावाच्या मुख्य चौकात अभिवादन सभा घेण्यात आली। किसान नेते तुकाराम भस्मे, किसान सभेचे राज्य सचिव अशोक सोनारकर, नागपूर जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष अरुण बनकर, किसान सभेचे राज्य काउन्सिल सदस्य सुनील मेटकर, शेतमजूर युनियनचे संजय मंडवधरे, सुनील घटाडे यांनी अस्थि कलश यात्रेच्या निमित्ताने शेतकऱ्यांशी संवाद साधून 3 कृषी कायद्यांच्या विरोधात येत्या 18 नोव्हेंबरला संविधान चौक नागपूर येथे होणाऱ्या अस्थि कलश यात्रा समारोप व किसान महापंचायतमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। विविध गावांमध्ये अस्थि कलशाला जामगावाच्या सरपंचा बबिता खानंदे, देवीदास गुल्हाने, सुरेश कहाते, विष्णुपंत तिरमारे, लक्ष्मण लडके, हरिदास राजगिरे, संतोष सुरजुसे, सुरेश रामटेके, अमोल भडके, प्रमोद ठाकरे, विनोद चौधरी, गणेश अवजाडे, सुनील शिरभाते, प्रवीण कापडे, मनोज गावनर, सतीश शिंदे, सर्वेश खेडकर, योगेश कंसे इत्यादीसह अनेकांनी अभिवादन करून अस्थि कलश यात्रा यशस्वी केली। उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।